आणि म्हणून ते बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय. कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल, जुडत असेल, वाद मिटत असतील, ती चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय आम्हा लोकांना विचार करणं, दखल घेणं, दुःख होण्याचं काही कारण नाही. शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत. उदाहरण आपल्याला माहिती असेल, तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी जाळली होती. तसंच अन्य लोक पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते, पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसतायत. आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरण जे तुम्ही काढलेलं होतं त्यावर आता ते बडगुजर जे आहे ते भाजप येण्याच्या तयारीमध्ये नाही, पण आता ते त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या फडणवीस साहेबांना ते भेटले. अधिकृत निर्णय असा काय झालेला असं माहीत नाही, पण शेवटी ते काय निर्णय घेतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य आहे. पण आता हकालपट्टी झालेली आहे, आत्ताच त्याबद्दल मी थोड्या अगोदर ऐकलेलं आहे. आता बघू, जेव्हा जेव्हा तिथे काही निर्णय येतील तेव्हा आपण विचार करू. पॅरेखान यांनी म्हटलेलं की तुम्ही दोन जातीत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात आणि समजा राज्यात काही तेढ निर्माण झाली तर तुम्हाला ते त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांना कायद्यानं नोटीस देऊन चौकशीला बोलवतील. मुळामध्ये एका मोठ्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदाऱ्यांनी भूमिका घेतलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. जेव्हा तुम्ही अल्पसंख्याचे जे काय महामंडळाचे अध्यक्ष असता तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही समाजाला, मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला एकत्र कसं करू शकता, प्रबोधन कसं करू शकता, हिंदू मुसलमान कसं करू शकत नाही, ह्यावर खरं म्हटलं तर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे. आत्ता जी त्यांची भूमिका आहे ही खरं म्हटलं तर इस्लामला बदनाम करणारीच आहे अशी माझी भूमिका आहे. कारण का अशाच इको फ्रेंडली होळी करा, इको फ्रेंडली दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात. मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याचं फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्त्व आहे, रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्त्व आहे. त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय, फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना. तेव्हा आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही, तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही, तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोग तो भी बकरा काटेंगे ही, असं आम्ही बोलत नाही. हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला, आमच्या धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्त्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो. माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान समाजाने करावा, एवढी माझी स्पष्ट भूमिका, आमची सल्ला होता तो की जसं हिंदू समाज सगळ्यांचं ऐकतो, पर्यावरणवाद्यांचं ऐकतो, फटाके वाजवत नाही, रंगपंचमी खेळत नाही, तसंच अन्य मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय, उलटा चांगलाच सल्ला आहे. ह्याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे त्यांनी दाखवावं. उलटं जे काही तुम्ही विरोध करताय, इको फ्रेंडली जे सल्ले देताय, त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिव्या देताय, हिंदू मुसलमान जे करतायत ना, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाममध्ये मान्य नाही, हेच ह्यांच्यासारखे लोक बाहेर येऊन दाखवत आहेत. त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही फडणवीसांचं नाव चुकीच्या पद्धतीने कोट करता आणि महाराष्ट्र बर्बाद करायला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये अगर आपल्याला शांती आणि लॉ अँड ऑर्डर अगर आपल्याला कायद्याने सुव्यवस्था राखायचं असेल, आज बकरी ईदच्यामुळे असंख्य हिंदू समाजाचे राहणारे जे नागरिक आहेत ते अस्वस्थ आहेत. कारण का बकरी ईदच्या वेळी त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार,
त्याच्यामध्ये वास दुर्गंधी ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही समाजामध्ये वाद होणार आहेत. उद्या हिंदू आणि मुसलमानच्या नावाने दंगली पण होऊ शकतात. तर हे थांबवण्यासाठी अगर कोण सल्ले देत असतील, अगर कोणी सूचना देत, ज्या हिंदू धर्माला पण भेटतात, आपल्याला हिंदू धर्माला सांगितलं जातं की नाही की तुम्ही इको फ्रेंडली होळी करा, आता गणेश चतुर्थी आल्यावर तुम्ही अशीच मूर्ती बनवा, तसेच मूर्ती बनवा, सांगितली जाते की नाही? तर हिंदू समाज तेव्हा असं येऊन आक्रोश दाखवतो का, राग दाखवतो का, जोर जबरदस्ती करतो का? काल अबू आझमी म्हटले हम बकरा काटेंगे, असा हिंदू समाजाने भूमिका घेतली. कोण कितना भी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंगपंचमी करेंगे, फटाके जोरदार बजाएंगे, अशी भूमिका घेतली. म्हणजे हिंदू धर्माची विशालता आणि महत्त्व ह्याच्यातून आपल्याला कळतं. आणि इस्लामबद्दल हे जे काही गैरसमज स्वतःच पसरवत आहेत, म्हणून कोण महाराष्ट्र बर्बाद करत आहे, कोण इस्लामबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे आणि कोण फडणवीसांच्या नावाची बदनामी करताय ना, हे महाराष्ट्र खुल्या डोळ्यांनी पाहत आहेत. म्हणून मी ते शेवटी अल्पसंख्याचे ह्याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी सल्ला देतो, तुम्ही विचारपूर्वक मी काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा. आणि तुम्ही मुस्लिम समाजाला तुम्ही आह्वान करायला पाहिजे कि चलो नितेश राणे जी बोल रहे हैं वो अपने हित में बोल रहे हैं, अपन इको फ्रेंडली बकरी ईद मनाते हैं, वर्चुअल बकरी काटते हैं, असं बोललं तर काय चुकीचं ठरणार नाही. तुम्ही आता बोलतात की या बकरी ईदवरून जे आहेत ते राज्यामध्ये दंगली होऊ शकतात, असे की तुमच्याकडे इनपुट्स आहेत का? आणि अहो इनपुटचा शक्यता आहे, कारण का दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आम्ही असल्यामुळे दंगली होण्याचं काही कारण राहत नाही, पण अशा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आता त्याच्यामुळे काही सोसायट्यांमध्ये लोक हिंदू समाज एवढं त्रासलेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण बकरी इथे कापूच नाही. म्हणून अगर शांत पद्धतीने अगर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचं असेल तर इको फ्रेंडली बकरी ईदचा पर्याय, जसं आम्ही इको फ्रेंडली होली हिंदू धर्म करतात, इको फ्रेंडली दिवाळी करतात, तसं इको फ्रेंडली बकरी ईद करण्यामध्ये काही चुकीचं नाही. देखिए ऐसा है उल्टा, देखिए उनको क्या करना है वो मैं नहीं रोक सकता, क्योंकि वो टीवी के ऊपर मेरी आलोचना करते हैं, सामने आने के बाद हाथ जोड़ के खड़े रहते हैं, ऐसा है. तो उनके वो क्या करने वाले वो मैं उनको, मगर मैं उनको अगर उन्होंने मेरे स्टेटमेंट के बारे में अच्छी तरह से सोचा और वो आज जिम्मेदार पोस्ट पे है, उन्होंने अगर अपने मुस्लिम धर्मियों को लोगों को एक पत्र लिख के अगर उन्होंने आह्वान किया कि चलो नितेश राणे जी बोल रहे हैं आज हम लोग को इस तरीके का पर्यावरण में एनवायरनमेंट फ्रेंडली अगर हम लोग बकरी ईद मना सकते हैं, पशु प्रेमी कितने बकरे काटे जाते हैं, तो इसको उनकी सबकी अगर जान बचानी है तो चलो अपन वर्चुअल बकरी ईद करते हैं. बहुत अलग अलग तरीके हैं, बहुत अलग अलग लोग वर्चुअल बकरी ईद करने की कोशिश करते हैं, उसमें गलत नहीं है. तो इसलिए अगर कल अल्पसंख्या अध्यक्ष ने अगर उस तरीके का आह्वान किया तो इस्लाम के बारे में लोगों को और सम्मान बढ़ेगा. ये गवर्नमेंट की राय है क्या वर्चुअल बकरी ईद मनाई जाए? ये महाराष्ट्र सरकार की राय है? नहीं, ये मेरी एक सलाह है, मेरी एक सलाह है. अभी हमको जब भी हिंदू त्योहारों के पहले जो कोई हमको एडवाइस देते वो महाराष्ट्र गवर्नमेंट के माध्यम से आते हैं क्या? वो कोई तो सेलिब्रिटी आएंगे जो घर में कितने ही ज़्यादा किसी भी रंग से खेलेंगे, टीवी के सामने आके तुमको ड्राई होली बताएंगे आपको. हाँ, फिर फटाके बोलने वाले तो कोई संस्था है जो इस तरीके के सिर्फ हिंदू धर्म के त्यौहार के पहले ही आते हैं, ऐसे बहुत सारे हैं. उनको वो क्या कोई गवर्नमेंट एफिलेटेड थोड़ी है. आदित्य ठाकरे ने कहा है कि सरकार का काम ये नहीं है कि कौन सा धर्म किस तरह से त्यौहार मनाए, सरकार का काम है कि जो 4 आतंकवादी पहलगाम से गायब हुए उन्होंने अपना सरनेम अभी ठाकरे बदल देना चाहिए और आदित्य खान, आदित्य शेख ऐसा कुछ रखेंगे ना तो उनसे मुंह से बातें फिर और अच्छी लगी. तो अभी बाला साहब का पोता इस तरीके की अगर बातें कर रहा होगा ना तो ठाकरे सरनेम लगाने के लिए वो लायक नहीं है. कल राहुल गांधी ने एक बयान दिया जिसमें वो कह रहे हैं कि नरेंद्र ने सरेंडर कर दिया. राहुल गांधी को अभी क्या उसके बारे में कम बोलेंगे तो उतना अच्छा है. नरेंद्र मोदी जी ने जो ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो उनकी कांग्रेस की सरकार सालों साल नहीं कर पाई, वो हमारे मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से हमारे माताओं की बहनों की सिंदूर का रक्षा करने का काम
ऑपरेशन सिंदूर के माध्यम से किया है, इसलिए राहुल गांधी जी को समझेगा नहीं। जो बहुत किधर किधर सरेंडर होते अगर उसकी यादी हम लोग ने आपको दी ना तो उनको आप देश में लेंगे नहीं। राष्ट्रवादी कांग्रेस पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान ने कहा है कि वन नेशन वन सिंधु, ऐसा उन्होंने कहा है। मैंने बेस्ट स्टेटमेंट सुना। राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित होती, इंडिया आघाडीची जी बैठक होती आता त्याची काय कारणं असतील ते मला माहीत नाही। कोण कुठे उपस्थित देतात नाही राहतात, मी काय त्यांच्या घरात वॉचमॅनचं काम करत नाही। राणेसाहेब 2023च्या नुसार नवीन जे मच्छीमारांसाठी परवानगी आहे ते घेता येऊ शकते, म्हणजे कुठेतरी पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्यावर मला सांगतो जो स्टे जो मी उचललेला आहे त्याच्यामध्ये 0 to 500 हे पर्यंतचे जे काही हेक्टरपर्यंतचे जे काही तलाव आहे, छोटे जे तलाव आहे एकदम छोटे, त्यांच्यावर तो स्टे लागू नाही आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिला आम्ही सरसकट स्टे उचललेला, मग आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती केली, आम्हाला आदेश दिले की नितेशजी ह्या एवढे जे काही छोटे जे मच्छीमार आहेत, जे पारंपरिक मच्छीमार आहेत, ज्यांच्या तलावाची साईजच छोटी आहे, त्यांना तुम्ही या स्टेच्या प्रक्रियेतून वगळा म्हणून तिथे स्टे लागू आहे। अन्य सगळ्या म्हणजे त्याच्या 500च्या वरच्या ह्याच्यामध्ये स्टे उचलला गेलेला आहे, जेणेकरून उद्या स्पर्धा होणार, कॉम्पिटिशन होणार, आमचं गोड्या पाण्यातलं मासेमारीचे उत्पादन वाढणार। आज आम्ही देशामध्ये 16व्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये। आम्हाला पहिले 5मध्ये जायचं आहे, उत्पादन वाढवायचं आहे। विदर्भ आणि ह्या उर्वरित महाराष्ट्र मच्छीमारांना आम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम करायचं आहे मासेमारीच्या माध्यमातून, आणि म्हणून तो स्टे उचललेला आहे आणि त्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसून येत आहेत। उत्पादन वाढीत नक्कीच वाढणार, वाढ झालेली आहे का आता तरी? ग्रोथ होता दिसतंय आम्हाला। कारण का पहिलं काय व्हायचं, एक ठेका 30-30, 40-40 वर्ष एका व्यक्तीला दिला जायचं, तो नेमकं किती उत्पादन करतोय तो सरकारला त्याची नोंद पण व्हायची नाही। आता कॉम्पिटिशन झाल्यानंतर आम्हा लोकांना कळेल कोणाची किती क्षमता आहे, खरंच त्या तलावामध्ये उत्पादन किती होत आहे, सरकारकडे नोंद व्हायला सुरू झालेली आहे। एकदा नोंद व्हायला सुरू झाल्यानंतर त्यांना सरकारी मदत जे मच्छीमार खात्या म्हणून जे आम्हाला द्यायची आहे, काही सबसिडी द्यायची आहे का, काही आर्थिक मदत करायची ते आम्ही आता देऊ शकतो ना। चिट्ठी देखी है और ना मैंने उसके ऊपर नई स्कीम है खासकर विदर्भ को लेकर, विदर्भ के जो मछली उत्पादक देखो ऐसा है, हम लोग ने सबसे बड़ा निर्णय हमारे देवाबाऊ के सरकार ने जो लिया है, पहले 100 डेज में वो मच्छी मतलब फिशरीज़ को कृषि का दर्जा दिया है, एग्रीकल्चर का स्टेटस दिया है। मतलब जो हमारे जो गोड़े पानी में क्या त्याला म्हणतात आता मीठे पानी में जो हमारे मछुआरे हैं उनको जो अलग अलग अभी हम स्कीम दे सकते हैं, जो अभी तक हम किसानों को दे सकते थे। कहीं पे अगर उनको कुछ नुकसान हो गया तो नुकसान भरपाई अभी जिस तरीके से हम किसानों को देते हैं उसी तरीके से हम मछुआरों को भी दे सकते हैं। तो उस तरीके का जो बहुत महत्वपूर्ण डिसीजन जो हमने एग्रीकल्चर स्टेटस का लिया है, सिर्फ वो एक डिसीजन के वजह से हमारे विदर्भ और अन्य भाग के जो हमारे मछुआरे हैं उनको बड़े पैमाने पे फायदा होगा। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही त्या बडगुजरला प्रचंड विरोध केला होता, सभागृहात देखील तुम्ही त्याचे कसे दहशतवाद्यांशी संबंध आहे हे दाखवले होते। जर तो भाजपमध्ये आला तर तुमची भूमिका काय असेल? तुमचा भाजपमध्ये गेला त्याला विरोध आहे? ऐसा आहे का, जर आणि तरवर आपण उत्तर देणं बरोबर नाही। आज तर त्याची हकालपट्टी झालेली आहे, आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात, कुठल्या पक्षात जाण्याचं नाही जाणार त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे। आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला, जर आणि तरवर काय तेव्हा नागपूरला येईन ना मग प्रवेश त्याचा झाल्यानंतर।